महाराष्ट्रात अनेक दत्तक्षेत्र आहेत, पण नरसिंहवाडीचं महत्त्व काही वेगळंच आहे। तुम्हाला माहित आहे का या मंदिराचं शिखर का नाही, किंवा एका मुस्लिम राजाने या मंदिराच्या बांधकामासाठी मदत का केली होती? आजच्या व्हिडिओमध्ये आपण नरसिंहवाडीचा तो रहस्यमय इतिहास आणि दत्तगुरूंच्या वास्तव्याचे जिवंत पुरावे पाहणार आहोत। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात आचार्य मीडिया। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने जिथली हवा दुमदुमते, जिथे पाषाणालाही पाझर फुटतो आणि मनाला अथांग शांती मिळते, जिथे साक्षात दत्तप्रभू 12 वर्ष वास्तव्यास होते आणि जिथे आजही त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव येतो, ते ठिकाण म्हणजे नरसिंहवाडी। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पवित्र संगमावर वसलेली ही वाडी श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार मानले जाणारे श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांनी या ठिकाणी तब्बल 12 वर्ष वास्तव्य केले होते। गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील अनेक अध्याय याच मातीत घडले, म्हणूनच याला दत्त संप्रदायी राजधानी मानलं जातं। इथलं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे मंदिर नाही, तर केवळ एक प्रशस्त सभा मंडप आहे। विस्तीर्ण कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या औदुंबर वृक्षाखाली प्रभूंच्या मनोहर पादुका स्थापित आहेत। जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा नदीची हीच कृष्णामाई साक्षात पादुकांना अभिषेक करायला येते। नरसिंहवाडीची पालखी आणि आरती अनुभवणं हे भाग्याचंच लक्षण आहे। घंटांचा तो नाद, मंत्रोच्चार आणि हजारो भक्तांचं दिगंबरा दिगंबराचा जयघोष जणू अंगावर शहारेच आणतो। इथला बासुंदी पेढ्याचा प्रसाद म्हणजे साक्षात अमृताचा अनुभव। अनेक भक्तांना आजही रात्रीच्या वेळी इथे पादुकांपाशी कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतो किंवा चंदनाचा सुगंध दरवळतो। इथे आलेला प्रत्येक भक्त रिकाम्या हाताने परत जात नाही, मग ती मानसिक शांती असो किंवा संकटातून सुटका, दत्तगुरूंच्या वास्तव्याची प्रचिती पावलोपावली येते। नरसिंहवाडीला पूर्वी अमरापूर म्हणून ओळखले जायचे। आदिलशहाच्या काळातही या स्थानाचे महत्त्व अबाधित होते। उलट एका मुस्लिम सुलतानाने या मंदिराला जमिनी दान दिल्याचा इतिहास आहे। नरसिंहवाडी हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर ते श्रद्धेचे आणि ऊर्जेचे उगमस्थान आहे। जर तुम्हाला आयुष्यात खूप तणाव आला असेल किंवा आध्यात्मिक मार्गावर पुढे जायचं असेल तर एकदा तरी नरसिंहवाडीला नक्की भेट द्या। तुम्हाला नरसिंहवाडीबद्दल आलेला कोणताही अनुभव असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि आपल्या दत्तभक्त आणि मित्रपरिवारासोबत शेअर करायलाही विसरू नका। तुम्हाला नरसिंहवाडीबद्दल असलेला कोणताही अनुभव असेल तर खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या दत्तभक्त मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका।